या पारंपरिक वनवासी वनहक्क मान्यता अधिनियमातील वनहक्क दाव्याच्या लवकरात लवकरच्या निर्णयाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्यदिनी उपोषणासाठी बसलेल्या माझ्या आदिवासी बांधव सहकाऱ्यांच्या उपोषणाच्या निमित्ताने आज भेट दिली। खरं तर मी हे सगळे कागदपत्र पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की या वनहक्क दाव्यांचा निर्णय हा निश्चितपणाने माझ्या आदिवासी बांधवांच्या बाजूनेच होईल याच्या बाबतीत मला शंका वाटत नाही। फक्त उपोषणाला बसणं हा काही मार्ग नाही। याच्यामध्ये नक्की आपण जो अर्ज केला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने वन विभाग असेल, तहसीलदार असतील, यांचे नक्की अहवाल काय प्राप्त झाले ते आपल्याला पाहावं लागेल। ते अहवाल आले असतील तर मग ते अहवाल आल्यानंतर एक फॉर्मल हिअरिंग जी आहे ती फॉर्मल हिअरिंग कलेक्टर साहेबांसमोर होते। त्या हिअरिंगमध्ये आपण आपला हक्क हा वनजमिनींवरती कसा आहे हे समजवण्यात जर यशस्वी झालो तर निश्चितपणाने ही संपूर्ण जमीन जी आहे ती वनहक्क कायद्यानुसार आपल्या घरांच्या पुरता तरी आपल्या नावावरती होऊ शकते। त्याच्यामुळे उपोषणाला बसणं हा काही मार्ग नाही। त्याच्यामधनं फक्त पत्रव्यवहारांवरती आपलं समाधान होता कामा नये। याच्यातनं आपल्याला मार्ग जो अंतिमरित्या काढायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन त्याच्यामध्ये आपली बाजू ही भक्कमपणे मांडावी लागेल, कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल। तर मी निश्चितपणाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आज या सगळ्या विषयामध्ये आपण नक्की कुठल्या स्तरावरती आहोत हे पाहूया। आदिवासी बांधवांच्या बाबतीत नेहमी असा एक समज आहे की आपल्या हक्कासाठी जागरूक असणारा समाज हा आदिवासी समाज आहे, परंतु हा हक्क आपल्या जागरूकतेने मिळवत असताना आपण केलेले वनहक्क दाव्यांमध्ये नक्की आता ते कुठल्या स्तरावरती आहेत, जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात का या स्तरावरती आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे। जर त्या स्तरावर नसतील तर त्याच्यामध्ये काय पूर्तता करणं आवश्यक आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि त्या पूर्तता आपण करून घेऊ। मी माझ्या बांधवाला सांगितले या ठिकाणी की याच्यामध्ये वेळ आली तर आपली जी काही कायदेशीर बाजू आहे ती कायदेशीर बाजूसुद्धा आपल्याला जिल्हाधिकारी यांना मांडावी लागेल आणि ती मांडण्यासाठी सुद्धा मी तयार आहे। मी स्वतः व्यवसायाने वकील असल्यामुळे आपल्याकडून कोणत्याही पैशाचं मानधन न घेता, झेरॉक्सही खर्च न घेता मी आपली बाजू मांडायला तयार आहे। त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की उगीच उपोषणाला न बसता तुमची बाजू ही जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची हमी मी आपल्या सर्वांच्या वतीने घेतो आणि याच्यामध्ये कसा मार्ग निघेल ते सुद्धा पाहतो। मागे वेलेटवाडीतल्या विस्थापितांचा सुद्धा प्रश्न आहे, त्या विस्थापितांच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी माझी भेट घेतली होती। मी त्यांना विनंती केली होती की आपण उपोषण करू नये आणि उपोषण करण्यापेक्षा नक्की आपण कुठल्या स्तरावरती आहोत, नक्की विस्थापनाचा विषय हा मार्गी लागतो आहे का। तर मी त्यांना सांगितलेल्या गोष्टी त्यांना पटल्या की कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे। जर आपल्या बाबतीत तसंच असेल तर उपोषणाला बसून मार्ग निघणार नाही, त्याच्यातल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागेल। त्याच्यामुळे माझी तुम्हाला वेळोवेळी विनंती आहे, शेवटी निर्णय तुम्ही घेणार आहात तर विनंती करणं माझं काम आहे की माझ्या आदिवासी बांधवांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काम धंदा न सोडून स्वतःच्या कुटुंबाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने उपोषणासाठी बसवणं मला थोडंसं वेदनादायक वाटतं। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण उपोषण सोडावं। ही बाब जी आहे ती नक्की कायदेशीर पद्धतीने आपण प्रशासनाकडे भांडून आपण मिळू, त्याच्यामुळे त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही। फक्त हा काही योग्य मार्ग आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नाही अशी मला तुम्हाला विनंती करायची। धन्यवाद सर, शब्द सांगितले त्याच्याबद्दल।